गोवा 365ची खाशेली कार्यावळ स्ट्रेट फॉरवर्डाक तुमकां सगळ्यांक येवकार. आज आमच्या मदीं आसात सोशल एक्टिविस्ट आनी सोशल मिडिया भितर खूब चर्चेत आसपी महादेव जोशी. महादेव बाब, तुमकां येवकार आमच्या स्टुडियो भितर. नमस्कार. महादेव बाबाक तुमी सगळे जाणात आसतले, ओळख करून दिवपाची गरज ना. डायरेक्ट चंद्रार ह्या स्लोगनाक लागून ते फक्त गोंयभरच न्हू जगभर फामाद आहा. पूण त्याच बरोबर ते सोशल मिडियाचेर वेगवेगळे विशय रेज करतात, तेजेर आवाज काडटात. त्याच विशयांचेर त्याच इश्यूचेर आयज आमी चर्चा करया. महादेव बाब, पयलो प्रश्न. ऑनलायन शिक्षण, ऑनलायन एज्युकेशन हो विशय बरोच गाजता. कांय दिसा पयलीं तुमी वाळपयच्या भुरग्यां बरोबर पंचायतीन धडक घेवन तो इश्यू बरो रेज केल्लो. व्हायरल जाल्लो व्हिडियो तुमचो भरपूर. तुमकां कितें दिसता, ऑनलायन एज्युकेशन स्टार्ट करप काय ना? पळय संदीप बाब, आता ऑनलायन एज्युकेशन जर म्हटलें जाल्यार ते ऑनलायन एज्युकेशन करतना मेन गरज आसा नेटवर्काची. आता हांव फक्त म्हाज्या सत्तरी वाठारांतले उलयतां. सत्तरी वाठारांत पळयशीत जाल्यार तूं शेळपी, शिंगणे, नानेली, साट्रे, देरोळे, कोदाळी, माळोले, हेवटेन करजोळ, कुमटळ ह्या गांवांत नेटवर्कच ना. जाल्यार भुरग्यांनी कशें करचें ऑनलायन शिक्षण? कशें तेंच्यांनी ऑनलायन शिक्षण? हो म्हाजो प्रश्न आसलो. आनी ह्याच प्रश्ना खातीर हांव ते भुरग्यांक घेवन आमच्या ग्रामपंचायतीन गेल्लो आनी तेचेर एक हांवें आवाज रेज केल्लो. जाणा तो व्हिडिओ मागीर बरो जालो. तूं म्हणटा तो समज नेटवर्क ना जाल्यार ऑनलायन एज्युकेशन करचें न्हू? ना, अजिबात ना. हय, आनी गोवोरमेंटान खंयचो दुसरो पर्याय म्हणजे म्हाका अशें दिसता की आतां सिटी एरियेन पळयल्यार जाल्यार त्या जाग्यार नेटवर्क आसता, थंयसरली भुरगीं आसता ती ऑनलायन शिकोवंक शकता. पूण गांवगिऱ्या वाठारांतली भुरगीं जी आसात पळय, ती भुरगीं शिक्षण कशी घेतली? तेंच्या करता सरकारान खास करून जे एज्युकेशन डिपार्टमेंटान एक गरज आसा करपाची, डायरेक्ट क्लासीस स्टार्ट करा. हांव कितें म्हणटा, येस तुमी आतां आठवड्याचे 6 दीस, सोमार, आयतार, मंगळार, बुधवार, ब्रेस्तार, शुक्रार, शनिवार 7 दीस, 4 दीस तुम्ही तांकां रेग्युलर क्लासीस सोशल डिस्टन्स मेंटेन करून घेयात. पण ते डिफिकल्ट दिसता. इस्कॉला सुरू जावंक ना आनी सोशल डिस्टन्सिंग घेवन इट्स नॉट फिजिबल दिसता म्हाका. आनी ऑनलायनय इज नॉट फिजिबल. ऑनलायन शिक्षणय फिजिबल ना. दुसरो प्रश्न घेवया. तूं म्हणटा ते सामक्या, जेन्ना तुवें इश्यू रेज केल्लो तो भुरग्यां बरोबर, दुसऱ्या दिसा 18 जुनाच्या कार्यावळ आसली पणजे, तेन्ना आमी कांय पत्रकारांनी तो इश्यू रेज केल्लो. तेणी म्हटलेलें ऑनलायन शिक्षण कंपल्सरी ना. जाल्यार तो थोड्या दिसा भितर प्रेस कॉन्फरन्स घेतली. मागीर म्हणूंक लागलो सीएम, ज्या कोणाक ऑनलायन शिक्षण परवडटा, जेंचे कडेन मोबायल आहा, नेटवर्क आहा, तेंच्यांनी ऑनलायन शिक्षण घेवचें. ज्या गांवांनी नेटवर्क ना थंय टिचर फिजिकली शिकयतली. आतां तुवें म्हटलें सोशल डिस्टन्सिंग घेवन हें घेवन, शाळा बंद ना, फिजिकली कशें शिकप, पोर्शन कशें करप, हेजेर अजून कशें काय क्लॅरिफिकेशन ना. तुका दिसना भुरग्यांक आनी टिचरींक आबूज करपाची कामां? एक्झॅक्टली, आबूज जावपाचीच कामां. सीएमच स्वता पयलीं आबूज जाल्लो आसा. आयज तो एक डिसिजन घेता, तो फाल्यां सांजचे प्रेस कॉन्फरन्स घेवन डिसिजन चेंज करता. फिजिकली टीचर जर थंय वयतली आनी त्या गांवांत जर सपोज एकटो कोण तरी कोविडचो आमचो पॉझिटिव्ह जर आसलो जाल्यार टिचरीकय प्रॉब्लेम जातलो. आनी ती शिक्षण जेका दिता ज्या भुरग्यांक फिजिकली, तांकां हेचो इफेक्ट जावचो ना हेचो विचार करपाक जाय. आतां फिजिकली घरा वचून शिकयतली क्लासरुमान? तेच एक्झॅक्टली, तेच न्हू. हेतूनच सीएम धादोशी जाला. तेकाच स्वताचे डिसिजन सारके घेवपाक कळना, म्हणूनच प्रॉब्लेम जाला हो. फिजिकली ती कशी वयतली? आतां त्याच म्हणूंक शकता. दोन भुरग्यांक खातीर जर ती साट्र्या सारक्या गांवांत जर गेली, कशें शक्य आसा? 2 भुरगीं आसतली करमळे, 2 भुरगीं शिरसोड्या. तेच म्हणटा वाळपय 70 म्हणटा तो वाठार येदो व्हडला, भितर गांव, आनी तांकां मेन एज्युकेशन घेवंक वाळपय येवचें पडटा. ती टीचर त्या गांव वाठारान वयतली 500च. हे होच जोग व्हडलो, हो डायरेक्ट फुर्र चंद्रार जोग हो, आनी काय न्हू. आतां हो प्रश्न आतां पळय, तो मुख्यमंत्री म्हणटा गांवांत नेटवर्क ना, हेन्ना तांकां लोक जबाबदार म्हणटा. जेन्ना टॉवर येता लोक तांकां ओपोज करता. लोकांनी कंप्लेंट करप काय कितें करप म्हणटा. तुमीच ओपोज करता, नेटवर्क ना तुमीच बोवाळ घालता. हे शुद्ध चुकीची गोष्ट आसा. शुद्ध चुकीची गोष्ट आसा. आमच्या गांवांतल्या लोकांक, जे आमची नगरगांव पंचायत आसा, ज्या वाठारांत हांव रावतां, थंय लोकांक खरोखर टॉवरांची गरज आसा. कारण एक एग्जाम्पल दिता बारीकशें. एक
साटरेगाव आसा, त्या साटरेगावान एक प्रेग्नंट लेडी असली. तिका जर वाळपयच्यान 108 जर फोन करतलो थंय नेटवर्क ना, ब्रिज आसा, रस्तो धडना, ती गाडी घेवन येयली आनी हालयताल्या वाटेत जर तिचे बरें वायट जालें जाल्यार हेची जबाबदारी कोण गव्हर्मेंट घेतलो काय? हो म्हजो प्रश्न आसा. हो म्हजो प्रश्न आसा. पूण वाळपय गांवांक टॉवराक कोण विरोध करता? कोणच ना, कोणच ना. आता थोड्या ठिकाणी केला विरोध, थोड्या ठिकाणी ज्या ठिकाणी विरोध केला पळय तांकां BSNLचे नेटवर्क मेळटा कमी प्रमाणात. म्हणजे एटलिस्ट एक कॉलिंग करूंक सनिपाक कॉल करूंक जाय जाल्यार ताका कॉल करपाक म्हाका मेळटा. पूण सगळ्याच वाठारांनी कोणाचो विरोध ना. पूण तुमकां दिसता न्ही अशें, समज आमकां नेटवर्क जाय पळय, आमकां 5G 4G आतां सगळ्या जाता, प्रायम मिनिस्टर म्हणटा डिजिटल इंडिया करूंक जाय, टॉवर इज अ मस्ट. एक्झॅक्टली. टॉवराक तुमी विरोध करता जाल्यार तुमकां ही फेसिलिटी मेळटली कशी? आमी मागीर रडोंक शकना न्ही? हें कितें म्हणणं तुमचें? ना, हे सगळेच लोकांची अशी हे ना, दृश्टी ना. कितें आसा, एक हातीची 5 बोटां सारकी नासता. तेतून एकलो खंय तरी आसता तो हितशत्रू आसता, तो खंय तरी बॉम्ब घालता आनी आपूण सायटीक सरता. हो मुद्दो. आतां ओवरऑल पळोवंक गेल्यार वाळपयच्या भुरग्यांक त्रास कसो जाता ह्या ऑनलायन शिक्षणाचो? ऑनलायन शिक्षणाचो सुरू केला टिचरींनी, तुवें पळयलां आसतली वाळपय त्या भुरग्यांक ना, तेंचो त्रास कसो जाता, ती शिकतान कशी बाबडी मोबायलांचेर? आतां प्रॉब्लेम कसो जाता सांगता तुमकां. एक तर नेटवर्क नासता आनी सेकंड थिंग, ज्या जाग्यार सपोज जर नेटवर्क आसा आनी एका घरान सपोज 4 भुरगीं आसा, एका घरान एक 7वी शिकता, एक 8वी शिकता, एक 9वी शिकता आनी एक 10वी शिकता. 4 स्टँडर्डान 4 भुरगीं आसा आनी तेचो बापूय हातापोटाचें एकूण दिसवड्याचें काम करता. आनी आतां सद्याच्या घडयेक पळोवंक गेल्यार एंड्रॉयड मोबायलाची रेट मिनिमम 10,000 आसा. 4 भुरग्यांक जर मोबायल घेवन दिवचे पडले जाल्यार 40,000 जाले. एका दिसवडो मेळटा 300 ते 400 रुपया. कोविडा खातीर सद्या तेंय बी ना. तो बाबडो कशें एफोर्ड करतलो? हेचो सरकारान विचार करपाक जाय. तोच सरकार म्हणटा, कितें म्हणटा तो, पूण सरकार म्हणटा मोबायल रीण काडून मोबायल घेवंक वचनाकात, फिजिकली शिकयता कितें तें आमी नकळो. संदीप, म्हाका रीण काडून जर मोबायल घेवं नाका जाल्यार मोबायल कोण गव्हर्मेंट प्रोवायड करतले. सो हांव गव्हर्मेंटाक सजेशन दिवपाक सोदता, जे आमच्या गांवगिरी वाठारांत ज्या जाग्यार नेटवर्क मेळटा पळय आनी जेचे घरांतली परिस्थिती बिकट आसा, तो मोबायल एफोर्ड करूं शकना, 4 मोबायल न्हू, सरळ सरकारान तांकां मोबायल दिवचे. तेन्ना एकदां स्कीम आसली, 8वेच्या भुरग्यांक टॅबलेट दिल्ले. टॅबलेट कितें आलो फायदो त्या टॅबलेटीचो? कांयच ना. तो टॅबलेटी करून खाल्ल्यो तेंच्यांनी. पूण आतां दिल्लो जाल्यार कितें फायदो आसलो? आतां एक्झॅक्टली ह्या घडयेक दिवपाची गरज आसा. हे माझे सांगणे. हांव स्ट्रेट फॉरवर्ड उलयतां, कारण तुमच्या कार्यक्रमाचेच नांव स्ट्रेट फॉरवर्ड आसा. सारकें. महादेव बाब, आमी हे डिस्कशन परत फुडें व्हरयात, पूण त्या पयलीं घेवया एक ल्हानसो विसव. गुड मॉर्निंग माय फेसबुक फ्रेंड्स. हियर MJ द रॉकेट लॉन्चर. आयज हो प्रश्न विचारपाक सोदता माननीय आमचे जे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांकां आनी पंचायत मंत्री हांकां. कितें म्हणून आतां एकवटेन मातसो बसता, एकवटेन सांगतात ऑनलायन शिक्षण घेयात, कारण शिक्षण मंत्री स्वता मुख्यमंत्री आसात. एका वटेन सांगतात की ऑनलायन शिक्षण घेयात भुरग्यांनी. आमच्या 70 वाठारांतले जे शेळपी शिंगणे गांव आसा पळय, थंय नेटवर्क प्रॉब्लेम आसा. हे पळयात, सगळीं भुरगीं आसात आतां पळय, ते एक लेटर आनी निवेदन घेवन आमच्या पंचायतीन येयल्ले आसात. तुमी हेचेर केन्ना लक्ष दितले काय? हो म्हादेव जोशी उलयना, स्वता ती भुरगींच उलयतली. शाण्या कितें प्रॉब्लेम जाला सांग म्हाका. आतां मेन म्हटल्यार तुमी ऑनलायन क्लासीस स्टार्ट केल्या आनी आमकां जो नेटवर्क मेळटा तो 3 किलोमिटर पयस वयचो पडटा. सो सगळ्या भुरगीं थंय वचूंक शकना. एक सेलफोन्स आमी अवेलेबल करून दिवं शकता, भाऊ घरांतलो कोणाचो दिवं शकता काडून, पण नेटवर्क ना जाल्यार ती करतली कितें? आनी स्कुलान जर आमी ते इन्फॉर्म करीत जाल्यार स्कुलाची टिचरी म्हणटा की आमकां वयरसून सर्क्युलर येयला, आमी कितें करूं शकना, तुमी डायरेक्टली कितें तें पळया म्हणटा तुमचें, नाजाल्यार तुमी पंचायतीन चला म्हणटा. जाल्यार आमी कितें करपाचें कितें? दुसरो म्हटल्यार मुद्दो पळया. आतां आमी जर सेलफोन तेंच्या कडेन दिले, ती आमकां खंय तरी एक कडेन नेटवर्क मेळटा,
सो सगळी ती वचून थंय एकीच कडेन बसतली. सो सोशल डिस्टन्सिंग खंय उरले तुमचे. त्यापेक्षा तुम्ही क्लासीस अटेंड करा न्हू. तरी ना असे कितलेशेच गाव असतले थंय नेटवर्क ना. आमचेच सांगिना आता आम्ही थोडे भुरगे घेऊन येयला आमच्या एरियाचे. असे खूपशे भुरगे असतले तांकां उलोवंक मेळना, तांकां सांगपाक मेळचा ना आपलो नेटवर्क ना. हांव कोणाक भियाना, हांव डायरेक्ट फूल आणि फ्लॅश डायरेक्ट फुर्र करून रॉकेट पावता. आता नॅपच्युनार पावपाची येयला परिस्थिती. चंद्र सोंपलो आता नॅपच्युनार. सो आय एम रिक्वेस्टिंग टू द CM हू इज द एज्युकेशन मिनिस्टर. सर पळयात हे आता ऑनलायन सिस्टम जी केल्यात पळय, ऑनलायन सिस्टम केल्यात ती ओकेच, त्याच्या बद्दल प्रश्न ना, कित्याक सोशल डिस्टन्स मेंटेन करपाक जाय. पूण ते सोशल डिस्टन्स मेंटेन करतानाच जे टॉवर आसात किंवा रेंज आसा ते मागीर BSNL आसूं, जियो आसूं, आयडिया आसूं, एअरटेल आसूं, खंयचे आसूं, हच आसूं, वोडाफोन आसूं, ते मेळपाक जाय. जाल्यारच भुरगीं शिकपाक पावतलीं. जो शिकेल तो टिकेल अशें कोणी तरी म्हटलेलें असलें पयलीं. आतां म्हणचें पडलें कितें, जर नेटवर्क ना जाल्यार शिकेल काय टिकेल हें म्हणचें पडटा. फेसबुका खातीर सोशल एक्टिविस्ट MJ रॉकेट महादेव जोशी. विसा उपरांत परत एकदा येवकार. वादेबाब, ऑनलायन शिक्षण हो विशय फक्त 70 मेरेन मर्यादीत ना, पूर्ण गोंयभर. आतां तिसवाडी सारक्या वाठारांत तालुक्यांत अशे गांव आसात थंय पासून तुमकां नेटवर्काचे प्रॉब्लेम मेळटलेत. हांव कळंगुटी इतकी फेमस एरिया, म्हाका पासून नेटवर्काक त्रास जाता. वर्क फ्रॉम होम जातालें आमकां टावराच्या लागीं वचून काम करचें पडटालें. हेजेर आमचें डिस्कशन आतां बरें जालें. आतां आमी दुसरे विशया कडेन, बाकीचे विशय तुमी रेज करता पळय, इन्फ्रास्ट्रक्चराच्या विशयाचेर आमी डिस्कस करया. सोशल मिडियाचेर तुमचे इशू चालूता. एकदां तुवें प्रायमरी हेल्थ सेंटराचो इशू घेतलेलो वाळपयचो. थंय म्हटल्यार तुमकां लोकांक फेसिलिटी ना, येना, लायनीक रावचें पडटा. थळावो आमदार म्हणटा हेल्थ फेसिलिटी इन वाळपय इज वन ऑफ द बेस्ट म्हणटा. पूण लोक कितें सांगता, दुसरेच कितें सांगता. स्थिती कशी आहा हेल्थ फेसिलिटीन इन वाळपय? आता रॉकेट घालता. घाल पळय, ह्या प्रमाण थळावो आमदार सांगता की सगळे ओकेच आसा. पयलो मुद्दो, एक सिनियर सिटीजन आसा त्याच्या खातीर सेपरेट क्यू आसपाक जाय की नाका? ती मेंटेन ना. बेरेस्तारचो थंय हाडांचो दोतोर येता, ऑर्थोपॅडीक. त्या टायमार सकाळच्यान 6च्यान कोण कोण येवन रावता केस पेपर घेवन. सडनली कोण तरी मदींच घुसता आणि आपल्या नावाचो पेपर करता, रशेत फाडटा फुर चंद्रार. तो पावता पयलीं पैसे दिवन न्हू, वशिलो मारलो. आता थंयसरले व्हीलचेअर हांवें बॉब मारल्या उपरांत, आता बॉब हो शब्द यूज केला, एक्चुअली तो एबिजीव न्हू. बॉब मारल्या उपरांत बॉब मारल्या म्हणजे बॉल घातल्या उपरांत थंय न्यू व्हीलचेअर येयले. स्ट्रेचर जे असले पळय पिनलेले, फाटलेले स्ट्रेचर. अरे फाटलेल्या स्ट्रेचराचेर जर सडनली कोणी जखमी जर येवन तेका पेशंटाक घालीत आनी तेका ब्लड लागलेला सुद्दां कॉन्टिमेंट जावचें ना, ते जावचें. इग्नोरन्स जाता सामकी, इग्नोरन्स. आता पळय म्हाज्याच पायाचें एग्जाम्पल दिता. म्हाज्या लिगामेंट म्हाका प्रॉब्लेम आसा, म्हाका क्रॅप बँडेज जाय. हांव 10 फावटी गेलो, क्रॅप बँडेज अनअवेलेबल. तिसरो मुद्दो, आता ह्या कोविड-19च्या टायमार PPE सिस्टम आसा, PPE किट्स डॉक्टरांक, ती खंय आसात? जे भायर वतात फक्त ते कोविडाचे पेशंट चेक करपाक, तांकांच मेळटात. एक्चुअली थंय काम करपी दोतोरांक मेळपाची सक्तीची गरज आसा. तेच म्हणटालो तुका हांव, जेन्ना मांगूर जेन्ना ती केस जाली
तेन्ना हेल्थ वर्कर्सांक जाले ते स्वॉब टेस्ट घेताले तेन्ना विश्वजिताक आमी प्रश्न विचारलेलो पीपी किट्स फॉल्टी ना काय न्हू सामके स्टँडर्ड आहा न्हू ना नो इट्स स्टँडर्ड म्हणटा सगळे बरे बेस्ट कांयच ना कांयच स्टँडर्ड ना सगळे अनस्टँडर्ड तेका लागून आतां हे हेल्थ जे भोंवता तसो आतां तो बाकीच्या गांवगिऱ्या वाठारांनी हे जाता वाळपय पासून एक रिमोट विलेज मोल्ल्या म्हणटा तो रिमोट विलेज थंय कंटेनमेंट झोन जाता म्हणल्यार एक शॉकिंग गजाल एक्झॅक्टली आणि सांगपाचें म्हटल्यार हे केसी लिपोवन दवरतात हय म्हणटा तूं लिपोवन दवरतात आतां वाळपय आतां तो IRB पोलीस आसलो एक्चुअली तेंच्यांनी डिक्लेअर करूंक नासता आतां तो पॉझिटिव्ह मेळ्ळो तो 10 कडेन भोंवला त्या 10 कडेन भोंवला तांकां प्रॉब्लेम जावचो ना काय हो पूण टेस्टिंगूय जावंक ना म्हणटा थंय खंय भोंवला तो जाला ऑलरेडी जाला ऑलरेडी हय पूण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जाला तेजे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग म्हणजे तो ज्या ज्या वाठारांत हय, वयतालो हय. थंय चालू आसा हय. प्रक्रिया चालू आसा तो कोणाच्या लग्नाक गेल्लो आनी खंय शॉपार गेल्लो भाजी हाडपाक तें चालू आसा आणि मेन म्हणजे म्हाजो महत्वाचो मुद्दो ज्या मुद्द्याचेर हांव झगडटा तो म्हणजे व्हेंटिलेटर व्हेंटिलेटर जे आसात पळय ते एक्चुअली जे एम्ब्युलन्स आसात पळय गव्हर्मेंटाच्यो त्या एम्ब्युलन्सांक तेंच्यांनी उपलब्ध करून दिवपाची गरज आसा कारण वाळपण 2 एम्ब्युलन्स आसा 2 एम्ब्युलन्स आसतना दोनूय एम्ब्युलन्स केन्ना क्रिटिकल कितें जाल्यार भायर काडीन 108चेर प्रेशर हाडटा 2 एम्ब्युलन्स वाळपय कॉन्स्टिट्युएन्सीक काय फूल वाळपय तालुका फुल एका 70 तालुका 70 वाळपय वाळपय हय कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएन्सीन 2 एम्ब्युलन्स आसा त्यो 2 एम्ब्युलन्स आयडल दवरून 108चेर प्रेशर हाडटात 108 खरोखर बरें काम करता हांव हॅट्सअप करता तांकां पूण म्हाका सांग सडनली कितें क्रिटिकल जाला प्रॉब्लेम आनी 108 जर सपोज GMCन येयली आनी सडनली खंयच्या ठाणे रोडाक म्हण किंवा मावशी रोडाक म्हण किंवा झरमे रोडाक म्हण किंवा नगरगांव रोडाक बारीक रोड तुका कळना सामके ती बुलबुला एक्सिडंट सपोज जालो जाल्यार त्या टायमार 108चेर विसंबून रावपाक जायना कारण ती एकूच आसा पुरवायची एकूच आसा. 108 एकूच आसा हेल्थ मिनिस्टराच्या वाळपय कॉन्स्टिट्युएन्सी एकूच फूल वाळपय फूल वाळपय सर्व करता पिसुल्ल्यान वेगळी पिसुल्ल्यान पर्या कॉन्स्टिट्युएन्सी वेगळी आसा पूण ही एक मागीर त्या टायमार कितें करतात हे डॉक्टर थंयसरले फोन करता होंडाची एम्ब्युलन्स मागयतात भिरोंड्याचे अरे पाप्यानो हांव कितें म्हणटा तुमची आसा मरे तुमची हॉस्पिटलाची एम्ब्युलन्स आसा ती यूज करात मरे अरे व्हेंटिलेटर मागोवन घेयात मरे हेल्थ मिनिस्टरा कडल्यान वयले सीर कितें म्हणटा तेका ते वयले ते सीर फॉलिंग कितें आसता ते कळ्ळें सील फॉलिंग सील फॉलिंग ते आतां पडल्यार आतां कितलो तेंप जालो मरे ते अजून काम सुरू जायना तेकाय कोविड लागलो 19 पूण हेजे सामके क्लेम्स म्हणटा पळय दाव्या पळय विश्वजीत राणाचे सामके फेल ओके आतां आमी दुसऱ्या प्रश्ना कडेन येवया दुसरो विशय म्हणटा ती लायट हांगासर पावस पडलो म्हणटाल्या बरी भजी खावची उमेद येता बरो मातयेचो वास येता बेबे हाडटा जाल्यार गोंयान म्हणटा पावस पडलो लायट वयतली हो पयलो प्रश्न लोकांच्या तकलेन येता तो तुवें हे केल्लो आनी सामको तो चाळोन हे जावन सामको तिडकीन आसलो लायट वयता म्हणून एकंदरच परिस्थिती लायटीची कितें आहा तुमच्या वाठारांत आमच्या तेवटेन पळोवपाच्या लायटी पळय चका चुकू फरा फुरू चका चुकू फरा फुरू सुरठो ही हो म्हाजो शब्द MJ रॉकेटाचो आतां पळय सिंपल सांगपाचें म्हणल्यार आतां हेंच्यांनी एरियल बंच केबल घातले मान्य येस लोकांक कितें तरी फायदो जातलो तेचो कारण 33 kV येयली सबस्टेशन येयली थंयच्यान ती कट ऑफ जावन 11 kVतल्यान थ्रू लोकांक पावता गांवांत अरे पापेनो तो कॉन्ट्रॅक्टराक 2 वर्साचो कॉन्ट्रॅक्ट दिला तुमी केबल घालून तेतून 4 कोर केबल आसतले 3 कोर आसतले 2 कोर आसतले 1 कोर आसतले पूण एक जर केबल भितूरलो खंय पंक्चर जर जायत जाल्यार आमच्या लायनमॅनांक ते कळचें ना तांकां ती नॉलेज ना रिपेअर नॉलेज ना कारण जे ते कॉन्ट्रॅक्टर कोण जो निवडलेलो आसा पळय थंय त्या कॉन्ट्रॅक्टरान हेचेर लक्ष दिवपाची गरज आसा आतां म्हाज्याच आतां नगर गांवांतल्या वाठारांत पळयल्यार फाटले आतां 8 दीस जाले एका डीपी कडेन अर्थिंग केबल घातलेलो ना आनी थंयच जो आसा पळय फुर्र जाता तो फराफुरू म्हणून तो चका चुकू फराफुरू शब्द ताका लागून तो फराफुरू त्याच्या खातीर हिट जाला त्याच्या खातीर ओके पूण तुका म्हणटा हे जे आतां केबल्स घातला तुका खूब नॉलेज आहे केबलाचें हांव चिंत्ता वन कर टू कर तुका इतकी नॉलेज आहे हितून पूण
लायनमॅनांक येना, पूण तूं म्हणटा जे कॉन्ट्रॅक्टरांनी जे घातलाय केबल तेंच्यांनी हांकां पळोवचें म्हणून, तेंच्यांनी मेंटेन करचें अशें म्हणटा. एक्झॅक्टली, कारण 2 वर्साचो कॉन्ट्रॅक्ट केला तेंच्या वांगडा आणि आमचे लायनमन आसात पळय तांकां उपाशी पोटार रातचे भोंवचें पडटा. फायनली खूब फायनली इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट म्हणजे गोवा गव्हर्नमेंट इज पेईंग फॉर देम. कॉन्ट्रॅक्टर हॅज ऑलरेडी टेकन द मनी, नाव ही रेन. हेचेर हांव मागणी करपाक सोदता निलेश काब्राल सरा कडेन की हांव उलयतां, म्हाजो 70चो विशय उलयतां. निलेश काब्राल सरा कडेन मागणी करपाक सोदता की वाळपय सबस्टेशनान येवन चेक करचें आनी ते केबल खंय खंय फाराफुरू सारा सुरू जाता चकोपको जाता पळय ते चेक करचें. ते तो इतको तो विशय तो वाळपत कडेन सीमीत ना, सगळे गोंय भरून तो लायटीचो ह्या सिटीनी पासून लायट हे वयता, केबलाचो तरी प्रॉब्लम आहा. आणि लायटी आतां स्ट्रीट लायटी पकापूक जातात. पावस पडलो रे पडलो जालें तेंचे डायरेक्ट चंद्रा. पावसाचो प्रश्नाचेरूच येवया. पावसान कितें प्रश्न आतां लोकांक जाता ते. पावस पडटकूच लायट वयतात ते जाले. पावसा बरोबर रस्त्याचेर फोंडकुलां येतात. फोंडकुलांचो सगळ्यांक त्रास. पावसान फोंडकुलां येतकूच कितके एक्सिडंट जावन हे जावन सामकी फेटेलिटीज खूब जातात. वाळपय कसो रस्त्यांची हालत कशी ही फोंडकुलां येता वाळपय पावसान दिश्टी पडटा. सद्याच्या परिस्थितीक पळोवंक गेल्यार आतां प्री मॉन्सून वर्क आसा ते थोडी कडेन हॉटमिक्स केला, थोडी कडेन पॅचअप केला. गांवगिऱ्या वाठारांत म्हाज्या पंचायतीन जर म्हणशीत म्हणजे हांव कन्सर्न म्हाज्या पंचायती बद्दल उलयतां. म्हाज्या पंचायतीत जर पळयशीत जाल्यार रस्ते सगळे ओके आसा, कांय प्रॉब्लेम ना. फक्त धारखंड टू बिबे फार्म म्हणजे एग्रीकल्चर फार्म आसा बिबे फार्म, तो रोड डायरेक्ट शॉर्टकट धाव्यान वता. म्हणजे त्या लोकांक अशें नगर गांवांतल्यान फेरो मारून वचपाची गरज ना. तो रस्तो आहा पळय त्या रस्त्याचो हाला धुवर फुर्र डायरेक्ट चंद्रार पावला. तो कोण पडल्यार डायरेक्ट चंद्रार लागीं ना. नेपच्यून विनस न्हू, डायरेक्ट चंद्रार. आनी कितें जाल्यार सामको ह्या म्हणल्यार थंय सायडीक समज थंय जाली कोण तरी एक्सिडंट जावन पडलो कितें जालो तर लागीं हॉस्पिटल बी कांय ना, कांयच ना. आणि मेन म्हणजे नेटवर्क ना. थंय नेटवर्क ना. हे गेलो तूं तुजे भगवान भरोसे, जीवन भरोसे, राम भरोसे. आणि बाकीचे मेन सिटीन समज वाळपय पळयशीत जाल्यार रस्त्याची स्थिती कशी आहा? रस्त्याची स्थिती ओके आसा, पूण मेन सिटीन पळयशीत जाल्यार जी गटर्स आसात पळय ती अजिबात क्लीन केल्ली ना. प्री मॉन्सून वर्क करूंक ना. हो म्हाजो धडधडीत आरोप. आणि एक जंक्शन आसा जे गोवा बागायतदारा कडेन वता, म्हणजे ते परपेंडिक्युलर रोड आसा. ह्या सायडीनय पेवर्स घालूंक ना, ह्या सायडीनय पेवर्स घालूंक ना. सपोज जर ह्या सायडीन म्हणजे सिटी हॉल त्या रोडान जर कोण हेवटेन येत आनी गोवा बागायतदारा कडेन वचत जाल्यार डायरेक्ट गटरान पडून चंद्रार. पूण रिस्क आसात पावसांत आनी फ्लडिंग जातात रस्ते. डेफिनेटली फॉरेस्ट नर्सरी आसा न्हू थंय वर्सान वर्सा धोपरभर पाणी. स्विमींग पूल डायरेक्ट उडी मारपाची, पेंवन डायरेक्ट पलतडी वयपाचें. इतकी परिस्थिती वायट जाता. अरे स्वतः म्युनिसिपालिटीची बिल्डिंग आसा पळय त्याच्या ऑपोजिट जो ब्रिज आसा थंयच कमरभर उदक भरता. म्हणजे आनी कितें उलोवपाचें उरलां. म्युनिसिपालिटी डिसिल्टिंग बी तसलें कांयच घेयना. कांयच घेवंक ना. प्री मॉन्सून वर्क कांयच ना. आतां आतां 15 दिसांनी चालू केला तेंच्यांनी. महादेव बाब, आतां आमी सगळे इश्यू उलयले. आतां मातशें तुमच्या बद्दल थोडें जाणून घेवया. तूं पत्रकार आशिल्लो, पत्रकारिता आतां तुवें सोडला, आतां सोशल एक्टिविजमान येयला तूं. तुका कित्याक म्हणून येवजण येयलें आमी सोशल एक्टिविजम करपाचें? कित्याक ह्या फिल्डान येवपाचें, लोकांचे इश्यू रेज करपाचे म्हणून? अरे प्रॉब्लेम कसो जालो, पयलें तेच हॉस्पिटलाच्या इश्यू वयल्यान म्हाजें पयलें सोशल एक्टिविजम सुरू जाला. 10 फावटी मारून जर तुम्ही क्रॅप बँडेजी जर साधी क्रॅप बँडेज हांव विकत घेऊ शकता. हांव फार्मसीन 150 रुपया दिवन विकत घेऊ शकता. पण DDSSY स्कीम कित्याक केल्या तर ती वाय आमच्या बेनिफिटा खातीर केल्या म्हणजे DDSSY स्कीम. त्या स्किमी अंडर तुम्ही दिवंक जाय, दिवंक ना. आणि तेन्ना मागीर घरा कडेन येयलो आणि सडनली कितें जालें, आनी आंबाडो आसा आमचो एक घरा कडेन, त्या आंबाड्याच्या सकयल बसलो आणि सडनली म्हाका ती लायन याद जाली, फुर्र हेंकां धाडटात चंद्रार म्हणून. गोंयकारांकडे खेळ खेळशात जाल्यार फुर्र डायरेक्ट चंद्रार. तेन्ना म्हाका आठवलें तें. हय, पूण कोण गोंयकारांकडे खेळ खेळटात तूं म्हणटा गरजूच आहा तशी. हय हय. महादेव बाब आमच्या स्टुडियो भितर इश्यू रेज करतना MJ रॉकेट MJ रॉकेट म्हणून सगळ्यां जाण फामाद आहा तो इश्यू रेज करतना तेणी वाळपय फोकस दवरून सगळे गोंयचे इश्यू रेज केल्यात.
जे तेणी म्हटलां हॉस्पिटलान प्रॉब्लम जाता, लायटीचो प्रॉब्लम जाता, रस्त्याचे प्रॉब्लम जाता, हे सगळे आमकां इश्यूज आसा पळय, हे प्रॉब्लम्स आसा पळय आमी डे टू डे एवरी डे फेस करतात. तेजेर महादेव बाबान आमच्या बरोबर सविस्तर चर्चा केली. महादेव बाब, थँक्यू, तुमी आमच्या स्टुडियो भितर आयले आनी वेगवेगळ्या विशयाचेर बरी सविस्तर चर्चा केली. तर आमचे स्ट्रेट फॉरवर्ड चर्चा सत्र हांगा सोंपता. पळयत रावात गोवा 365.